तुमचा फोन स्लो झालाय किंवा तुमचा फोन हँग होतोय, सगळे ॲप्लिकेशन चालत नाहीयेत, थांबा. एक सोपा मार्ग सांगतो ज्याने तुमचा रॅम वाढेल आणि तुमचा फोन पहिल्यासारखा फास्ट चालेल. यासाठी आपल्याला फक्त काय करायचं तर व्हर्च्युअल रॅम त्याचा ऑन करायचा आहे. तर व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय, ही प्रोसेस सगळी कशी होते आणि फोन कसा फास्ट होईल, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी आमिर गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आपला फोन जो चालतो किंवा त्याचा जो स्पीड असतो तो त्याच्या प्रोसेसरवरती, त्याच्या रॅमवरती अवलंबून असतो. आता प्रोसेसर तर आपल्याला बदलता नाही येणार, आपला फोन जरी जुना झाला आपल्याला त्याच प्रोसेसर सोबत काम करायचं आहे, पण आपला जो रॅम आहे तर तो रॅम आपल्याला वाढवता येऊ शकतो. कसा, तर आपल्याला व्हर्च्युअल रॅम नावाचं ऑप्शन आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये असतं. तर या सेटिंगमध्ये कसं जायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी आपल्याला जायचंय सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये गेल्यानंतर डिव्हाइस केअर आपल्याला शोधायचंय. डिव्हाइस केअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचंय मेमरीमध्ये. मेमरीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे रॅम प्लस. यामध्ये जायचंय आणि आपल्याला जसं आपल्याला हवंय 2 GB, 4 GB, 6 GB किंवा 8 GB या कुठल्याही ऑप्शनमध्ये आपण आपला रॅम वाढवू शकतो. व्हर्च्युअल रॅम जर आपण ऑन केला तर त्यामध्ये जो आपला रॅम आहे, समजा आपला रॅम आहे 4 GBचा, तर तो आपल्याला 8 GB पर्यंत करता येतो. मग त्यामध्ये 8 GB आहे, 6 GB आहे, कसंही तो तुम्हाला ज्या पद्धतीने रॅम वाढवायचं तसं आपण वाढवू शकतो. पण रॅम नेमकं काम कसं करतं हे सुद्धा आपण एकदा सुरुवातीला समजून घेऊया. जर आपण जे काही ॲप्लिकेशन्स डाउनलोड करतोय ते डाउनलोड झाल्यानंतर जे ओपन होतात किंवा त्यामध्ये जे सगळे फंक्शन्स होतात तर ते काम सगळं करत असतं रॅम. आणि रॅम तुमचा जर असेल समजा 4 GB, तर त्या 4 GB मध्येच हे सगळे ॲप्लिकेशन जे आपण वापरतोय, जे आपण मिनिमाइज केलेत किंवा जे आपण वापरत सुद्धा नाही आहोत, हे सगळे ॲप जर कुठली जागा घेत असतील तर ते रॅमची जागा घेत असतात. आता हा रॅम जर 4 GB असेल आणि तुमच्या फोनमध्ये जर बरेच ॲप्लिकेशन असतील, फॉर एक्झाम्पल काही गेम्स असतील, काही महत्त्वाचे म्हणजे आपण आता गुगल मॅप वापरतो, जेव्हा आपण गुगल मॅप वापरतो तेव्हा बॅकग्राऊंडला सगळी त्याची प्रोसेस सुरू असते. ही सगळी प्रोसेस सुरू असते आपल्या रॅमवरती. किंवा समजा गेम खेळतोय तर त्याचं ग्राफिक्स आहे किंवा या सगळ्या गोष्टी या कशावर चालतात तर त्या अवलंबून असतात सगळ्या रॅमवरती. तर एकंदरीतच रॅम आपल्या फोनमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो जर आपण वाढवला तर हँग होण्याचा प्रॉब्लेम असेल, ॲप्लिकेशन स्लो होण्याचा प्रॉब्लेम असेल तर ते सगळे जाऊ शकतात. आता काही यातले महत्त्वाचे फायदे आपल्याला असतात की जर जर आपण रॅम वाढवला, 4 GBचा 8 GB केला, तर मल्टीटास्किंग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. आपण बऱ्याचदा एका ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जात असतो. समजा आपण आता इंस्टाग्रामवरती आपल्याला फोटो टाकायचा आहे, तर आपण गॅलरीमध्ये जाऊ, आपण आधी 7-8 फोटो चेक करू कुठला चांगला आहे, त्यानंतर मग इंस्टाग्रामला आपण मध्ये स्टोरी टाकतो, रील टाकतो किंवा पोस्ट करतो. यासाठी आता आपण 2 ॲप्लिकेशन वापरले. किंवा आपण जर गेम खेळतो तर गेम खेळताना सुद्धा काही जे ॲप्लिकेशन बॅकग्राऊंडला सुरू आहे ते सुरूच राहतात. म्हणजे जर कॅलेंडर असेल ते आपण ओपन करून ठेवलं असेल किंवा गुगल मॅप आपण सुरू करून ठेवला असेल, या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडला रन होतच असतात. त्यामुळे या सगळ्याच्या वेळेला जो रॅम आपल्याला उपयोगी पडतो तर तो एक्सटेंड केलेला रॅम आपल्याला त्यावेळेला उपयोगाला येऊ शकतो. पुढचा त्यातला महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲप लोडिंग अतिशय फास्ट होतात. एक्सटेंडेड रॅममुळे जे ॲप लोडिंग आहे, म्हणजे आता समजा आपण व्हॉट्सॲपमधून इंस्टाग्रामला चाललोय किंवा इंस्टाग्राममधून आपण आणखी कुठल्या वेगळ्या ॲपमध्ये चाललोय, तर हे ॲप बंद होणं आणि दुसरं ॲप ओपन होणं, हे जे ॲप लोडिंग आहे तर हे अतिशय वेगवान पद्धतीनं होऊ शकतं. पुढचा याचा फायदा असा आहे की गेमिंगचा अनुभव पण तुम्हाला चांगल्या प्रकारे घेता येईल. कारण गेमला आपल्याला माहिती आहे आपल्याला जास्त ग्राफिक्स लागतं किंवा आपल्याला स्पीड जास्त लागतो, तर गेमसाठी सुद्धा याचा उपयोग जास्त होतो. आणि खरं तर हे सगळं कोणासाठी आहे तर ज्या फोनचे रॅम ऑलरेडी कमी आहेत त्यांच्यासाठी खरं तर हे वरदान आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे फोनमध्ये. पण ह्या गोष्टीला काही मर्यादा सुद्धा आहेत. आता मर्यादा कुठल्या आहेत तर व्हर्च्युअल रॅम ही प्रत्यक्ष रॅम एवढं हे फास्ट नसतं. म्हणजे जो आपला 4 GBचा रॅम आहे, 4 GBच्या रॅममध्ये ज्या पद्धतीने फास्ट सगळ्या गोष्टी होतील तितक्या फास्ट नाही होणार आहेत. पण जो तुमचा फोन अडकतोय, फोन लोड व्हायला थोडासा त्रास होतोय किंवा ॲप्लिकेशन ओपन होत नाही, बऱ्याचदा असं होतं बघा की ॲप्लिकेशन क्रॅश होतं. आपण एखादं ॲप्लिकेशन ओपन केलं, ते ओपन होऊन परत खाली जातं, बंद होऊन जातं. तर हे सगळे प्रॉब्लेम त्याने कमी होऊ शकतात. म्हणजेच काय तर व्हर्च्युअल रॅम इतकं जरी स्ट्रॉंग नसेल तरी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईल. पण एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की व्हर्च्युअल रॅम इतका स्पीड तुम्हाला नाही मिळणार, पण फोन बंद नाही होणार तुमचा. दुसरं त्याचं एक लिमिटेशन आहे ते म्हणजे इंटरनल स्टोरेज तुमचं जास्त असलं पाहिजे. का तर हा जो एक्सटेंडेड रॅम आहे तो तुमच्या इंटरनल स्टोरेजचीच जागा वापरतोय. म्हणजे समजा तुमचा फोन आहे 128 GB, तर 128 GB मधलाच तो 4 GB रॅमसाठी वापरेल. मग तो तुमचा आधीचा 4 GB आणि नंतरचा 4 GB असा 8 GBचा रॅम होईल. तर जर तुमचा फोन स्लो झाला असेल तर ही प्रोसेस फॉलो करा आणि तुमचा फोन परत पहिल्यासारखा सुसाट वेगाने धावेल.
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.